पुण्याच्या हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी प्रकरण आणि या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कचे 2 पोलीस निरीक्षक आता निलंबित करण्यात आलेले आहेत। पोलीस निरीक्षक व्ही.बी. बोबडे आणि अनंत पाटील यांना निलंबन करण्यात आलेले आहे। दोघांवर देखील कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात येतोय। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्तांना कारवाईचा बडगा आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, आपण पाहतो एखादा मुद्दा उपस्थित होतो, त्यानंतर मात्र पोलीस निरीक्षकांवर कारवाई केली जाते। यापैकीच पुण्यात आपण पाहिलेलं आहे, अनेकदा पुण्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होतो, त्यानंतर पोलीस निरीक्षकांचं निलंबन होतं। याही बाबतीत तेच झालं, व्ही.बी. बोबडे आणि अनंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं। पण पुन्हा अशा वारंवार घटना घडताना दिसतात आणि पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित होतो। आता मात्र या कारवाईनंतर तरी यावर केवळ आता पूर्णविराम मिळणार आहे की वारंवार चर्चाच होणार आहे? लागवी यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो की पहिली जी गोष्ट आहे ती आता उत्पादन शुल्क विभाग जे आहे ते ऍक्टिव्ह झालेलं आहे। खरं तर सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाचे जे मंत्री आहेत शंभूराज देसाई आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक जे आहेत राजपूत यांच्यावरती कारवाईची मागणी केली होती। खरं तर या कारवाईच्या मागणीनंतर हे 2 बळीचे बकरे गेले का म्हणावं लागेल, कारण अनंत पाटील आणि बोबडे हे छोटे मासे आहेत, परंतु यातले जे बडे मासे आहेत उत्पादन शुल्क विभागाचे जे अधीक्षक आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी सुषमा अंधारे आणि लोकशाही न्यूज आणि इतर चॅनल सुद्धा करताना आपल्याला दिसत होते। परंतु यामधील बळी जे ठरलेले आहेत अनंत पाटील आणि विठ्ठल बोबडे, खरं तर पोलिसांनी सुद्धा यामध्ये एक मोठी कारवाई केली आहे। त्यामध्ये एक पोलीस निरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। एकूण या प्रकरणामध्ये आतापर्यंत उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस असे म्हणून एकूण 5 जणांची निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। परंतु यामधील उत्पादन शुल्क विभागाचे जे चरणसिंग राजपूत आहेत त्यांच्यावरती कारवाई का होत नाही हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, कारण ज्या ठिकाणी शहरभर अनेक ठिकाणी जे ड्रग्ज मिळत आहेत त्यावरती अंकुश ठेवण्याचं काम उत्पादन शुल्क विभागाबरोबर पोलीस खात्याचं सुद्धा आहे। परंतु चरणसिंग राजपूत यांचं आजपर्यंत आपण जर कारकीर्द पाहिली तर गेल्या महिन्यामध्ये त्यांच्यावरती अनेक गंभीर आरोप जे आहेत ते कसब्याचे आमदार रवींद्र दंगेकरांनी केले होते। त्यांनी एक भली मोठी यादी त्यांच्या सगळ्या भ्रष्टाचाराची वाचून दाखवली होती। परंतु आपण पाहिलं की फर्ग्युसन कॉलेजमध्ये ज्या कॉलेजच्या रस्त्यावरील ज्या हॉटेलमध्ये ज्या पद्धतीनं हे सगळं ड्रग्ज पार्टी सुरू होती त्या पार्टीची सगळी कल्पना उत्पादन शुल्क विभागाला असणं अपेक्षित आहे, कारण एखाद्या शहरामध्ये ड्रग्ज पार्टी चालते आणि त्याची कल्पना उत्पादन शुल्क विभाग आणि नार्कोटिक्स विभागाला नसणे हा फार मोठा दुर्दैव म्हणावं लागेल। निश्चित निश्चित चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।